रावजी पाटील गोपाळबुवा केळकर महाराजांच्या बखरीतील आपण स्वामींच्या लीला बघतोय। 100 प्रकरण रावजी पाटील। अक्कलकोट व सोलापूर दरम्यान राजापूर रामपूर नाव म्हणून एक गाव आहे। तेथील रावजी पाटील प्रथम शारदी शास्त्री ब्राह्मण व त्याची नातलग विठाबाई म्हणून एक होती। दोघे स्वामींची भक्त करीत होते असत। कधी कधी महाराज रामपुरास जात असत। एक खेपे 16 दिवस रामपुरास मुक्कास पडला। महाराज चोळप्पा गणपतराव रामभाऊ दाढीवाले महादेव भट बाबासाहेब पांडयादव वगैरे सेवेकरी मंडळी होती। असो महाराजांप्रित्यर्थ 40 ब्राह्मण जीव घालण्याचा रावजी पाटलाचा नवस होता। अन्यायासे समर्थाची स्वारी आपल्या गावात आली, ही संधी नवस फेडण्याची उत्तम आहे असे म्हणत मानून विठाबाई 40 दिवाणांची सामुग्री घालून स्वयंपाक तयार केला। स्वामीनाच्या रामपुरास आले आहेत हे बातमी अर्धा सोलापूर व इतर गावी जाऊन हाजोला उशिरा झाले। मंडईची गर्दी फार झाली। बिकडे विठाबाईने स्वयंपाक सिद्ध केला व समर्थाची मंगल स्नान घालून गंधाक्षर लावून षोडोपचार पूजा केली व भोजनास पात्र वाढून तयार केली। लीला वगैरे स्वामी समर्थ भोजनास बटण्यात याप्रमाणे बराच वेळ गेला। मंडईची गर्दी जास्त होऊ लागली। सर्वांना भोजन घालावे म्हणून रावजी पाटील यांनी समर्थांची आज्ञा केली। त्यांनी आज्ञा शिरसंबंध केली, पण मनात त्यास मोठी चिंता पडली की 40 श्रीसमाच्या स्वयंपाकात इतके लोक कसे जेवतील असे इतक्याच त्यास विठाबाईस बोलून स्वामींनी एक टोपली आणण्यास सांगितली। टोपलीत पोळ्या भात वगैरे सर्व पदार्थ घालण्यास सांगितलं व देवराचे देवी खंडोबा शाळीग्राम वगैरे त्यात कानावर ठेवून त्यावर आणखीन पोळ्या रचल्या। मग उभयंताकडून अन्नपूर्णेची पूजा करवली। विठाबाईच्या डोकीवर ती टोपली देऊन तिच्याकडे तुळशीस 3 प्रदक्षिणा करवल्या। मग ती टोपली महाराजांनी आपल्याजवळ ठेवून पात्रे वाढण्यास सांगितलं। स्वयंपाकघरातून अन्न घेऊन बाहेर आल्यावर फिरून मागे जाऊन पाहू नये अशी वाढणाऱ्या साधना झाली। त्यापुढे रावजी पाटील महादेव भट व दुसरे सेवकरी वाढण्यास लागले। पहिली पंगत 400 पानांची उठली। अन्न घरात जसे तसे शिल्लक आहे असे पाहून सर्व आश्चर्य वाटले। सर्वांना स्वामी नामाचा जयजयकार केला। येथे येणारे सर्व लोकांस भोजन घालावे अशी वारंवार महाराजांची आज्ञा व्हावी। यात्रेकरू श्रींचे प्रसाद घेतल्या वाचून भावे कशास जातील याप्रमाणे प्रहर रात्रोपवत जेवणाचा थाट उठून राहिला होता। पुढे महाराज उपाशी असल्याने भोजन करावे म्हणून रावजी पाटील यांनी प्रार्थना केली। तेव्हा महाराज म्हणाले, आमचे बाप आजही अद्याप आले नाहीत, ते आल्यावर भोजन करू। या म्हणण्याचा अर्थ कोणाच्या लक्षात येईना। पुढे काय पाय सोलापूरून सेवकरी मध्ये आली, तेव्हा दर्शन घेऊन भोजन केले। त्याविषयी रात्री 11 वाजता दयागंज जगद्गुरूंनी भोजन केले। शिल्लक राहिलेले अन्न रावजीकडून इतर लोकांस वाटून दिले। टोपलीतील राहिले अन्न दुसऱ्या दिवशी प्रसाद समजून सर्व सेवेकरी यांनी ग्रहण केला। असो 40 पानाचे सामुग्री 4000 पाने जेवली अशी समर्थाची आज्ञा अधघात लीला होती।